आणि विहिरीत जायला कपडे धुवायला पण पाणी नाही. कुठे जायचं आम्ही? 10 दिवसांनी हो, आमच्या घरात बघायला या तुम्ही पिंपात वास येते की नाही प्रत्यक्ष. जंतू पडलेत पाण्यात, लहान लहान पोरं आहेत नुसती. जंतू पाण्यात आहेतच. एवढ्या दिवसाचं पाणी काय करणार आम्ही? कसं प्याणार? MIDC कडून कमी दाबाने आणि ठराविक वेळेत मिळणारे पिण्याचे पाणी तसेच विजेचा खेळखंडोबा, जलजीवन मिशन ठेकेदाराकडून रखडलेल्या कामामुळे अलिबाग शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरील खंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील खंडाळे, ढोलपाडा, नेहुली गावासह रुळे, पवेळे, सागाव, मधलापाडा आदी गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी 18 ते 20 दिवस वाट पाहावी लागत असल्याने खंडाळे गावातील महिलांनी मंगळवार दिनांक 21 मे रोजी ग्रामपंचायतीवर धडक दिली. मागील वर्षीच्या उन्हाळ्यातही 20 ते 22 दिवसांनी स्थानिकांना पिण्याचे पाणी मिळायचे. यावेळी त्यात बदल होईल असे वाटत होते, परंतु यावर्षी उन्हाळ्यात 18 ते 20 दिवसांनी स्थानिकांना पिण्याचे पाणी मिळत असल्याने गावातील महिला संतप्त झाल्या आहेत. याकडे स्थानिक आमदारांसह विविध पक्षाच्या नेत्यांचेही दुर्लक्ष होत असल्याबाबत स्थानिकांनी खंत व्यक्त केली आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील गावांना फार पूर्वी उमटे धरणातून पाणी पुरवठा व्हायचा. त्यानंतर या गावांसाठी 2 वेळा नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यात आल्या. या योजनेतूनही स्थानिकांना पुरेसे आणि नियमित पाणी कधीच मिळाले नाही. त्यानंतर नव्याने या ग्रामपंचायत हद्दीतील पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी सरकारची जलजीवन मिशन ही योजना ठेकेदारामार्फत राबवण्यात आली. मात्र या योजनेची कामे अपूर्ण अवस्थेत असल्याने या योजनेचा कोणताच फायदा स्थानिकांना झाला नाही. खंडाळे गावात गावकीच्या 2 विहिरी आहेत. त्यातील पाण्याला वास येत असल्याने तेही पाणी स्थानिकांना वापरता येत नाही. परिणामी आजही स्थानिकांवर पाणी करण्याची वेळ आली आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.